ह्या पद्धतीने जर भेंडी बनवली तर पुन्हा पुन्हा करायला सर्वजण सांगतील. लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील, मागून मागून खातील. त्यासाठी आपण मसाला भेंडी करूया. त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्याचे देठ काढून असे मधोमध काप करून घ्यायचे आहे. यात कीड पण आहे का दिसेल आणि त्यात मसाला भरून मसाला भेंडी बनवायची आहे. आता आपली भेंडी चिरून तयार झाली आहे. त्यात छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे लिंबाचा रस घालायचा. लिंबाच्या रसामुळं भेंडी चिकट होत नाही आणि चवीला छान लागते. आता आपण हे सर्व मसाले भेंडीला लावून घेऊ. गॅसवर एक पॅन ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालू. त्यात आपण आता ही कोटिंग केलेली भेंडी फ्राय करून घेऊ. भेंडीला मंद गॅसवर 4 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपली भेंडी चांगली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. ते आपण काढून घेऊ. याच्यानंतर 1 चमचा तेल घालू आणि कांद्याचे काप मी अशा प्रकारे मोठे मोठे केले, कारण त्याच्यामुळे भेंडी चवीला पण छान लागते आणि दिसायला पण छान दिसते. त्यासाठी आपण 1 मिनटं कांदा परतून घेऊ. जास्त त्याला तळायचे नाही. ते काढून घेतल्यानंतर परत 2 चमचे आपण तेल घालू. त्यात 1 छोटा चमचा जिरे, 2 बारीक कट केलेले कांदे फ्राय करून घेऊ. कांदे आपले चांगले फ्राय झाले की त्यात लसूण, अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्याचा मोठा मोठा ठेचा वाटून घ्यायचा आहे. तो घालून आपण त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घेऊ. 4 कढीपत्त्याचे पाने घालू आणि चिमूटभर हिंग. हे आता सर्व आपण फ्राय करून घेऊ. मी 2 टमाट्याचा चिरून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे. खूप बारीक वाटून घ्यायचे नाही, थोडं मोठं मोठं ठेवायचं आहे आणि ते पण प्युरी आपण चांगली फ्राय करून घेऊ. प्युरी फ्राय होत आहे तोपर्यंत आपण अर्धी वाटी दही, त्यात काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, थोडं हळद, चवीनुसार मीठ, जिरा पावडर, धना पावडर आणि गरम मसाला घालून घ्यायचे आहे. आता हे सर्व मिश्रण दह्यामध्ये चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपले टोमॅटो प्युरी चांगली शिजलेली आहे. त्यात आपण हे दह्याचं मिश्रण केलेले घालू. त्याला पण चांगले व्यवस्थित करून घेऊ. खूप घट्ट झाला आहे म्हणून 2 चमचे पाणी घातले आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले की त्यात आपण फ्राय केलेली भेंडी घालून घेऊ. भेंडीला चांगला मसाला सर्व बाजूनी लावून घेऊ. त्यासाठी भेंडी चांगली मिक्स करू. मोठा मोठा ती कांदा तळून घेतलेला तो पण घालू. याच्यामुळे दिसायला पण छान दिसते आणि चवीला छान लागतो, म्हणून मोठा मोठा कांदा चिरून घालून घ्यायचा आहे. 2 मिनटं शिजण्यासाठी ठेवायचे आहे. वरून आता आपण कसुरी मेथी घालू. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपली भेंडी रेडी झाली आहे. वरून थोडी कोथिंबीर घालू. आता आपली भेंडी, मसाला भेंडी रेडी झाली आहे. सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे तुम्ही पण मसाला भेंडी नक्की करून घ्या.